शेती व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी हा पोशिंदा असल्याचे आपण नेहमी म्हणत असतो. मात्र शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना मात्र कुठलीही कायदेशीर ओळख आजपर्यंत मिळाली नाही. राज्यातील लाखो शेतकरी शेतमजूर महिलांना शेतकरी म्हणून दर्जा मिळावा व ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्यासाठी शासनाने महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आणून एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. ग्रामीण महाराष्ट्रात एक नवीन सोनेरी पहाट आणणारे हे विधेयक असल्याचे मत विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 पारित केले आहे. या विधेयकावर वरिष्ठ सभागृहात चर्चा करीत असताना आमदार संजय खोडके यांनी शेती व्यवसायातील महिलांचे महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सभागृहाला अवगत केले. त्यांनी अधोरेखित केले की महिला पेरणीपासून ते कापणीपर्यंत शेतामध्ये विविध कामे करतात. पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत व थेट बाजारपेठपर्यंत शेतमाल पोहोचविण्यासाठी महिला मजुरांचे मोठे परिश्रम लागलेले असतात. इतकेच नाही तर सिंचनाची कामे, शेततळे, यांत्रिक कामे, बी बियाणे प्रक्रिया अशा विविध कामांमध्ये महिला शेतकरी यांचा प्रत्यक्ष सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. अनेक महिला या रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीला महत्त्व देत जुने घराच्या बीजांचे संगोपन करून आपल्या शेतात बीजारोपण करतात आणि शासनाच्या नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित करतात. दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन सारख्या कृषीपूरक व्यवसायातही महिला शेतमजूर ह्या जवळपास सगळी कामे करत असतात. मात्र आजपर्यंत महिलांना व कृषी क्षेत्रातील महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता मिळाली नाही. मध्यंतरी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार महिला शेती हक्क विधेयक केले. त्याचे प्रतिबिंब या विधेयकात उमटले आहे. महाराष्ट्रातील अनेक राजकीय संघटना व शेतकरी संघटनांनी सुद्धा वारंवार प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना आज खऱ्या अर्थाने या विधेयकातून मूर्तरूप मिळाले असल्याचे आमदार संजय खोडके म्हणाले. आमदार संजय खोडके यांनी सभागृहाचे ध्यानाकर्षण करताना सांगितले की आज शेती व्यवसायात पुरुष शेतकऱ्यांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो त्या समस्या महिला शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा उद्भवणार असल्याने त्यावर प्रभावी उपाययोजना व अंमलबजावणी करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. महिलांना शेतकरी प्रमाणपत्र वितरणासाठी ग्रामपंचायत स्तरावर ही प्रक्रिया सुलभ करण्यात यावी. जाचक कागदपत्रांची सक्ती करू नये. तसेच महिलांना थेट बँक कर्ज, शासकीय अनुदाने आणि कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला कृषी सल्ला कक्ष स्थापन करून महिलांना मार्गदर्शन व प्रशिक्षणाची सोय करण्यात यावी अशी सूचना आमदार संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष केली. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल व यातून महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करीत आमदार संजय खोडके यांनी या विधेयकाचे समर्थन करून मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रा वहिनी अजित पवार तसेच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे अभिनंदन केले आहे. सभापती महोदय, ते रेकॉर्डवर चुकीचं येतं. राज्यातील लाखो महिला शेतकरी शेतमजुरांना ओळख निर्माण करणारा महाराष्ट्र महिला सक्षमीकरण रेकॉर्डवरून काढून टाकूया. हा कायदा आपण आज कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी मांडलेला आहे. याचं लक्ष नव्हतं. विधेयकाचं मी स्वागत करतो. देशात आणि राज्यात जवळपास 60% वर महिला आज या शेतीमध्ये व्यवसाय करतात किंवा त्या शेतीमध्ये काम करतात. प्राध्यापक स्वामीनाथन यांनी 2011 मध्ये सुचवलेला महिला शेती हक्क विधेयक या धर्तीवर खऱ्या अर्थानं हा कायदा आपण आज पुढं आणलेला आहे. त्यातला बराचसा भाग आपण या विधेयकामध्ये समाविष्ट केलेला आहे. या विधेयकाची प्रमुख उद्दिष्ट आहे महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख निर्माण होणे, जमीन, पाणी, नैसर्गिक संसाधनावर त्यांचा हक्क निर्माण होणे, कर्ज, पीक विमा, विविध योजना ज्या आहे त्या योजनेमध्ये त्यांना त्यांचा सहभाग होणे किंवा त्यांना त्याच्यात वाटा मिळणे. आपण जर पाहिलं तर आजही हा कायदा नसतानाही महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला कृषीमध्ये काम करतात. लातूरमध्ये जर पाहिलं तर आपण शेततळी, जलसंधारण, ठिबक सिंचन ह्या मोठ्या प्रमाणात लातूरमध्ये
महिला काम करतात. विदर्भात आपण जर पाहिलं तर आमच्या इथं मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्यानंतरही आज कापूस असेल सोयाबीन असेल याची मोठ्या प्रमाणात शेती आमच्या विदर्भात महिला करतात. महिला शेतकऱ्यां जर तुम्ही पाहिलं तर ट्रॅक्टर किंवा अवजारं जे आहे त्याची हाताळणी आजसुद्धा महिला करतात. FPO फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या ह्या ज्या स्थापन झालेल्या आहे त्या कंपन्या स्वतः करून त्याच्यातून उत्पादन निर्मितीचं काम मोठ्या प्रमाणात करतात. बीज संवर्धनाची परंपरा जर तुम्ही पाहिलं तर गडचिरोली असेल, नंदुरबार असेल, विदर्भातील काही महिला शेतकरी या बियाणाचं जतन करून त्याला नवीन दिशा देण्याचं काम बरंचसं या प्रमाणात करतात. आपण जर पाहिलं तर सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आपल्याला दिसून येईल. परंतु हे सर्व प्रश्न जरी असले तरी आज शेतकऱ्यांना भेडसावणारे म्हणजे पुरुष शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न आज मोठ्या प्रमाणात आपण पाहतो. तेच प्रश्न महिला शेतकरी म्हणून ज्यावेळेस त्या आहे ते प्रश्नसुद्धा त्यांच्यासमोर आहे. माझी शासनाला विनंती आहे की आपण कायदा करत असतो, हा कायदा पहिल्याच याच्या स्वयंपूर्ण असतो असा नाही. कोणताही कायदा जो आहे त्या कायद्याला नवीन दिशा असते. प्रत्येक वेळेस त्याच्यात येणारे बदल ज्या परिस्थिती राहते त्या परिस्थितीनुसार त्याच्यात आपण बदल करत असतो. परंतु ही आज एक सुरुवात आहे. या एवढे वर्ष ज्या सर्व लोकांनी मागणी केली की शरद जोशी असतील, स्वामीनाथन आयोग असतील किंवा बाकीच्या सर्व महिला शेतकरीच्या नेते असतील, त्यांनी जी मागणी केली त्याचं मूर्त स्वरूप खऱ्या अर्थानं आज इतिहासात नोंद केल्या जाणार आहे. आणि ती माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार असतील किंवा दत्तामामा भरणे कृषी मंत्री असतील, याच्या नावाने सुवर्णाक्षरांनी हा दिवस लिहिला जाणार आहे. आज जरी याच्यात काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी भविष्यानं कोणत्याही कायदा पुढं चालून आपण तो पूर्ण करत असतो आणि त्याच्यातून ही पुढची प्रक्रिया होते. या विधेयकामुळे जे काही बदल आपल्याला दिसतात, महिला स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता भेटेल, पीक कर्ज, कृषी अनुदान वगैरे त्यांना मिळू शकेल, महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र डिजिटल डेटाबेस निर्माण होईल, त्याच्यानंतर कृषी विस्तार, सेवा प्रशिक्षण याचा फायदा त्यांना मिळेल, जिल्हा गाव पातळीवर यंत्रणा उभी राहील. या विधेयकामध्ये काही सूचना मला असं करावं वाटतात. त्यामध्ये नोंदणीची प्रक्रिया ही सर्वात सुलभ असली पाहिजे. जसं आत्ता चित्राताई वाघांनी जो मुद्दा दिला एक की जी प्रक्रिया तुम्ही अपील जे करायचं आहे ते अपिलाची दिवस कमी करा, ती सूचना पण माझी होती. त्याचप्रमाणे जर आपण सामायिक शेती ज्या महिला करत आहे त्या सामायिक शेती करणाऱ्या महिलांना सुद्धा त्याची नोंदणी करता आली पाहिजे, ही त्याच्यात दुरुस्ती असली पाहिजे. महिला कृषी सल्ला केंद्र असं जर आपल्याला तालुका स्तरावर जर करता आलं तर ते जर पुन्हा ते उपयोग होईल. FPOच्या संदर्भात बोललोच आहे, परंतु विधवा, परिक्ता, एकता महिला, एकल महिला, आदिवासी, भटक्या, विमुक्त, अल्पभूधारक शेतकरी महिला ज्या राहतील त्याच्यासाठी स्वतंत्र काही आपल्याला अजून या कायद्यामध्ये करता येईल का, त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. महोदय, मी या निमित्तानं आज शेतीसमोर हवामान बदल, उत्पादन खर्च, बाजार चढउतार हे सर्व प्रश्न आहे, परंतु केवळ हे विधेयक महिलाच्या सक्षमीकरणाचं नाही तर महाराष्ट्राच्या कृषी विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. आणि या निमित्तानं मी सरकारचं अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये दरवेळेस काही ना काही या निमित्तानं जी चर्चा होईल त्याच्यात त्या बिलामध्ये आपल्याला वेळेनुसार जे बदल करण्याचे आहे ते बदल करण्याची आपली जी सरकारची नीती आहे ती नीती ओपन ठेवून या बिलाला मी पाठिंबा देतो आणि याचा उपयोग या महाराष्ट्राच्या कृषीला एक नवीन दिशा देण्याचं काम करेल एवढं या निमित्तानं बोलतो. आणि आपण मला वेळ दिली त्याबद्दल धन्यवाद.